हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा आपलं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो आणि आज आपण प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं MBBS या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ह्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ तुषार देवरस। या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुषार सरांचं हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमामध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। तुषार देवरस हे ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संस्थापक तसंच आंतरराष्ट्रीय करिअर मार्गदर्शक आहेत। त्यांनी बार्क म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इथून माजी वैज्ञानिक म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि गेल्या 25 वर्षांपासून विद्यार्थ्यांना ते करिअर मार्गदर्शन करतायत आणि अत्यंत तळमळीनं ते हे मार्गदर्शन करत आहेत। शिक्षणाचं बाजारीकरण ही खंती मार्क असतानाही सर्व शाखांमध्ये मेरिटनुसार उत्कृष्ट कॉलेजात प्रवेश मिळवून देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। अमेरिका, जर्मनी, फिलिपिन्स या ठिकाणी वेळोवेळी जाऊन त्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात। ॲस्ट्यूट संस्थेचे 17हून अधिक देशात प्रतिनिधी आहेत आणि आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आलं असून त्यातील अनेक जण देश परदेशात उच्च पदांवरती कार्यरत आहेत। चला तर मग आपण याविषयी अधिक जाणून घेऊया तुषार सरांकडून। सर पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर गेल्या भागामध्ये तुम्ही MBBS एकूणच प्रवेश परीक्षेविषयी आणि प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती दिली होती, मात्र काही लोकांनी हा प्रोग्राम जर मिस केला असेल तर त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल आणि अगदी थोडक्यात काय माहिती द्याल? नाही, मागच्या आपल्या प्रोग्राममध्ये कारण की भरपूर सुप्रीम कोर्टमध्ये केसेस झाल्या होत्या, नीट परीक्षांबद्दल भरपूर गोंधळ होता आणि अजूनही भरपूर गोंधळ आहे, तर त्याच्यावरती एक डिटेल आपण सेशन घेतला होता। आता नीट परीक्षा झालेली आहे, 16 तारखेला नीटचा रिझल्ट लागलेला आहे आणि तसं बघितलं तर सगळे पॅरेंट्स आता कन्फ्युज्ड आहे की कोणत्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळणार। बरोबर। पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सुप्रीम कोर्टचा हा निर्णय फारच पालकांच्या, मुलांच्या, सर्वांच्या दृष्टीने फार चांगला आहे। कारण की आधी काय होतं की आपले 8 ते 10 परीक्षा होत्या, आपण तितक्याच परीक्षा देत होतो। आज पूर्ण भारताभर कोणत्याही स्टेटमध्ये, नॉर्थ ईस्टर्न स्टेटपासून ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण कोणत्याही कॉलेजेसमध्ये आज डायरेक्टली आपल्याला अप्लाय करता येतं। फक्त आपल्याला थोडीशी इलिजिबिलिटी क्रायटेरिया, प्रत्येक कॉलेजेसचे कोटे वेगळे असतात, ते एक अंडरस्टँड करणं गरजेचं आहे। आज इवन 200 मार्क असेल किंवा थोडे कमी पण असतील अजून मार्क, तरी भारतामध्ये विदाऊट डोनेशन ॲडमिशन मिळणं फारच सोपं झालेलं आहे। फक्त प्रश्न काय झालेला आहे की आज वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला इंडिपेंडंट जाऊन फॉर्म भरायला पाहिजे। कारण की असं पालकांना वाटत होतं की आपण नीटची परीक्षा दिली की पूर्ण भारतामध्ये एक फॉर्म भरला आणि प्रत्येक स्टेटमध्ये टिक केलं की मला आज कर्नाटकमध्ये जायचं, मध्य प्रदेशमध्ये जायचं की मला डायरेक्ट होणार, ते काही होणार नाही आहे। सगळे कॉलेजेसमध्ये, महाराष्ट्रामध्ये तरी गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतलाय की प्रायव्हेट कॉलेजेस आणि डीम्ड युनिव्हर्सिटी यांच्यासाठी सेंट्रलाइज फॉर्म्स केलेले आहे। कर्नाटकमध्ये काही आहेत, मध्य प्रदेशमध्ये काही आहे, पण बाकी सगळ्या स्टेट्समध्ये बघितलं आणि पर्टिक्युलरली जे डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणतात त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये वेगळ्या वेगळ्या फॉर्म भरायला पर्याय नाही। कारण की ही नीटचं हे पहिलं वर्ष आहे, कोणालाही माहिती नाही की किती कट ऑफ असणार, की किती कोणत्या कॉलेजमध्ये किती ऍप्लिकेशन येणार। आता महाराष्ट्र एक असा स्टेट आहे की जिथे बिहार, UP पासून सगळे मुलं येतात। मे बी महाराष्ट्राचा मुलगा बिहारला जाणार नाही, पण बिहारचा मुलगा महाराष्ट्रात येतो। त्यावेळी कॉम्पिटिशन जी आहे आता ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन झाली। हे पालकांना समजायला पाहिजे की मागच्या वर्षीचं काही कट ऑफ बघू नका तुम्ही की मागच्या वर्षी काय झालं होतं, का हे नवीन वर्ष आहे, या वर्षी सगळं ऑल इंडिया लेवल कॉम्पिटिशन आहे, तर तुम्हाला बॅकअप प्लॅन तयार करणं फार जास्त गरजेचं आहे। आणि ॲस्ट्यूट अकॅडमी त्यासाठी एक 60 लोकांची टीम आम्ही भारतामध्ये तयार केलेली आहे। वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला कसे ॲडमिशन मिळू शकतात त्याच्यासाठी आपण एंड टू एंड सगळं मार्गदर्शन करतो। तर त्याच्यामुळे ऑलरेडी भरपूर पॅरेंट्स आमच्याकडे जुळलेले आहेत। वेगळ्या आम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स केले की कोणत्याही कॉलेजमध्ये एकही डोनेशन देऊ नका, ॲडमिशन फारच सोपी झालेली आहे। ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम काही नाही, फक्त मेहनतीची गरज आहे। कारण की 100 ॲप्लिकेशन फॉर्म भरणं एक कठीण काम आहे, ते काम यदि पालकांनी केलं तर आज MBBSला ॲडमिशन काही कठीण राहिलं नाही। आणि सुप्रीम कोर्टला आपल्याला स्वतःला सगळ्यांना आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी चांगलं काम केलं। बरोबर। आणि आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, डोनेशन देऊन ॲडमिशन घेऊ नका, कारण की आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षणही आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये होऊ शकतं। खरं तर भारतामध्ये देखील भारतात उलट जास्त खर्च होतो, तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणामध्ये कमी होतो। आपण याविषयी देखील बोलणार आहोत। एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे शिक्षण आहे अर्थात ग्लोबल वाढलेलं आहे, पण बघितलं आजची जी तरुण पिढी आहे ती बाहेर परदेशात जाऊन शिकण्यासाठी इच्छुक आहे आणि अशांसाठी तुम्ही मार्गदर्शन करत आहात। भारतातील शिक्षण पद्धती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण पद्धतीमध्ये काही फरक आहे का आणि तो कोणता आहे?
आंतरराष्ट्रीय जेव्हा आपण म्हणतो तो बेसिकली काय होतं की जे टॉपचे कंट्रीज आहे USA जर्मनी सगळ्या कंट्रीजमध्ये प्रचंड रिसर्च चालतो. म्हणजे काय होतं आज अमेरिकेमध्ये 84% रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये असतो की प्रत्येक जागी आणि 15,000 20,000 कोटी जे असतात पैसा तो कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये फ्लो होतो. बरोबर. रिसर्च विदाऊट पैसा होऊ शकत नाही. आपल्याकडे इंडियामध्ये खूप हुशार लोक आहे, एकदम ब्रिलियंट लोक आहे, पण कोणत्याही कॉलेजमध्ये आज 100 कोटी की 50 कोटी पण रिसर्चसाठी कुठूनही येत नाहीये. हेच लोक जेव्हा US ला जातात तर खूप चांगलं करतात, कारण की त्यावेळी त्यांना आपला टॅलेंट तर असतोच इंडियामध्ये, पण त्याच्याबरोबर त्यांना पैसे मिळतात. आणि जेव्हा तो प्रोफेसर आज हार्टवरती रिसर्च करत असेल, कॅन्सरवरती रिसर्च करत असेल, तो येऊन तुम्हाला जेव्हा शिकवतो तर जे नॉलेज मिळतं तुम्हाला ते कम्पेअरच करू शकत नाही. आजच्या 10 वर्षानंतर कॅन्सरमध्ये काय होणार आहे, हार्टमध्ये काय होणार आहे, ते सगळे नॉलेज मिळतात. आणि मी नेहमी म्हणतो शिक्षकाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त असतं. बिल्डिंग्स वगैरे सगळे क्रिएट करू शकतात, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होतं, पैसे दिलं की भरपूर आपल्याकडे चांगले मेडिकल कॉलेजेस इंडियामध्ये पण प्रचंड लेवलचे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हॉस्पिटल्स खूप चांगले आहेत, पण प्रत्येकाला तितक्या लेवलचे टीचर्स अवेलेबल नाहीये, शिक्षक जो रिसर्च ओरिएंटेड असतो. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एक तर खर्च इंटरनॅशनली भारतापेक्षा अर्धा खर्च आहे. एक प्रायव्हेट कॉलेजेस जेव्हा म्हणतो, गव्हर्नमेंट कॉलेज मी बाजूला सोडतो, प्रायव्हेट डीमपेक्षा अर्धा खर्च आहे. तर मुलांचा जे कम्प्लीट नॉलेजसाठी इंटरनॅशनल एज्युकेशन फारच महत्वाचं आहे. बरोबर. आणि खरं तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फार कमी मुलांना ऍडमिशन मिळते. त्याच्यामध्ये खरं तर रिझर्वेशन असतं, त्याचबरोबर मेरिट असतं, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यावी लागते. तर अशा वेळेस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्स्टिट्यूट कडे देखील तुम्ही वळू शकता आणि तुमच्यासारखे इन्स्टिट्यूट त्यासाठी मार्गदर्शन करत आहे. अर्थात आपले नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत, तर नक्कीच नोट डाऊन करून घ्या. कोणालाही ऍडमिशनसाठी काही मार्गदर्शन हवं असेल तर देवराज सर स्वतः खरं तर मार्गदर्शन करत आहेत आणि अनेक ठिकाणी तुमचे काउन्सिलर आहेतच. त्याचबरोबर मला अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी असते? बेसिकली काय याच्यामध्ये पण भरपूर मुलांना म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन मिळते. तर त्याच्यामुळे आमची ॲस्ट्यूट अकॅडमी आम्ही काय केलं आहे की कोणत्याही कॉलेज बरोबर टायअप केलेलं नाही. वर्ल्ड वाईड असेल किंवा इंडियामध्ये असेल कोणत्याही कॉलेजेस बरोबर आमचा टायअप नाहीये. आणि त्याच्यामुळे टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये आम्ही अंडरस्टँड करतो त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया. प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळे कॉलेजेसमध्ये त्याची इलिजिबिलिटी असते. ते इलिजिबिलिटी अंडरस्टँड केली की आपलं ऍडमिशन फारच सोपं असतं. म्हणजे भारतामध्ये तरी ऍडमिशन फार कठीण आहे, इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये फारच सोपं आहे. फक्त प्रश्न हे असतो कारण की इतके व्हरायटी ऑफ द कॉलेजेस आहे, सगळे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. प्रत्येक आज अमेरिकेचा ऍडमिशन प्रोसेस वेगळी आहे, जर्मनीची ऍडमिशन प्रोसेस वेगळी आहे, फिलिपिन्सची वेगळी आहे. तर फक्त एकदा तुम्हाला थोडंसं इंटरनेटवरती आता सगळे इन्फॉर्मेशन किंवा आम्ही मार्गदर्शन करतो, आम्ही त्याच्यासाठी मुलांना चार्ज करतो. आपले जसं म्हटलं की आपल्याकडे अमेरिका, जर्मनी, फिलिपिन्समध्ये आपली टीम आहे. तर ते टीम रिसर्च करून कोणत्या कॉलेजेसमध्ये कशी आहे. आज 50-52% मुलगा पण आरामात इंटरनॅशनल एज्युकेशन करू शकतो. त्यासाठी काय आपला 90% नाही. आणि दुसरं विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन क्वालिटी. आमचं म्हणणं असतं की क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज फंडामेंटल राईट. आपण खराब कॉलेजमधून एज्युकेशन घेतलं आपल्याला नॉलेज मिळत नाही. तर जेव्हा आपण इंटरनॅशनली जातो तर टॉप कॉलेजमध्ये आज एज्युकेशन जे आपल्या भारतापेक्षा फार बेटर कॉलेजेस आहेत तिथे ऍडमिशन खूप चांगलं मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात चांगल्या दर्जाच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन तुम्हाला एक क्वालिटी ऑफ एज्युकेशन म्हणतात ते मिळू शकतं. आणि अर्थात ह्याकडे वळायला पण हरकत नाहीये. नक्कीच. अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे अनेकदा MBBS म्हटल्यावरती जेव्हा आंतरराष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल MBBS स्टडीजचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात डोकावून जातो तेव्हा US किंवा जर्मनी ह्यांचं नाव सगळ्यात आघाडीवर असतं. त्याविषयी काय सांगाल? नाही, हे बरोबर आहे कारण की USAचं जो एज्युकेशन आहे बेसिकली जगातला नंबर 1 आहे. जसं मी म्हटलं रिसर्चचं बोललो, आज पॅटेंट्स वाईज बघितले नंबर 1 कंपनी अमेरिकेची आहे. अमेरिका भारतापेक्षा 3 पटीने मोठी आहे, त्याच्यामुळे नंबर ऑफ कॉलेजेस खूप जास्त आहे. आज भारतामध्ये नंबर ऑफ कॉलेजेसच खूप कमी आहे. त्याच्यामुळे बरेचदा काय होतं की आपल्याला ऍडमिशन मिळायला कठीण जातं. अमेरिकेला आता कोणालाही ऍडमिशन मिळू शकतं. त्यासाठी 3 परीक्षा असतात. ऍक्च्युली 10वी पासून चालू करायला पाहिजे मुलांना. SAT नावाची परीक्षा असते, सब्जेक्ट SAT नावाची परीक्षा असते, AP ॲडव्हान्स प्लेसमेंट असे 3 परीक्षा असतात. SAT सगळ्यात सोपी असते. 6वी 7वीचं मॅथ्स असतं आणि इंग्लिश असतो. सब्जेक्ट SAT मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 9वी 10वीचं टेस्ट करतात. आणि AP जी असते त्याच्यामध्ये पूर्ण फिजिक्स नाही, मी मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी घेतो, त्याच्यावरती मी टेस्ट करतो. या दोन्ही सब्जेक्ट SAT आणि AP स्कॉलरशिप. इनफॅक्ट APला आपण क्रॅक केलं तर टॉप 10 युनिव्हर्सिटीज अमेरिकेमध्ये विथ 100% फंडिंग जाता येतं. म्हणजे मी जेव्हा म्हणतो इंटरनॅशनल एज्युकेशन, इनफॅक्ट इंटरनॅशनल एज्युकेशन फार स्वस्त आहे इंडियापेक्षा, कारण की तिथे प्रचंड प्रमाणामध्ये स्कॉलरशिप्स मिळतात.
मिळतात कारण की रिसर्चसाठी आज कोणाकडे 15,000 कोटी कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येते तर त्यांच्याकडे सरप्लस पैसा आहे. त्यांच्याकडे जेव्हा सरप्लस पैसा असतो तो मुलांना देतात. मुलांची तयारी पाहिजे की मी खरंच अभ्यास करायला तयार आहे, मेहनत करायला तयार आहे. जर्मनी दुसरं सिमिलर कंट्री आहे, आपल्या जगातली 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे आम्ही जर्मनीलाही खूप पुश करतो. एकही पैसा फीस चार्ज करत नाही मुला, कम्प्लिटली फ्री MBBS एज्युकेशन आहे, एकही पैसा. कारण की त्यांचे ते पण कॅशवरती बसलेले आहेत, तिथे इतकं जास्त रिसर्च होतं, ते टीचर्स शिकवतात. फक्त 2च गोष्टी जर्मनीच्या एज्युकेशनमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. एक तो जर्मन एज्युकेशन यायला पाहिजे, म्हणजे जर्मन लँग्वेज यायला पाहिजे. कारण काय होतं की हॉस्पिटलमध्ये येणारा पेशंट तर तुम्हाला काही इंग्लिशमध्ये बोलणार नाही जर्मनीमध्ये, तर तुम्हाला जेव्हा पेशंट बरोबर कम्युनिकेट करायचं असतं तेव्हा पेशंट बरोबर कम्युनिकेट करायला हा खूप इम्पॉर्टंट असतं की लोकल लँग्वेज. आज भरपूर कंट्रीजमध्ये, चायनामध्ये जातात, रशियामध्ये जातात, कोणची कंट्री चांगली आणि खराब नसते, कॉलेज चांगलं आणि खराब असतं. तेव्हा एक तर टॉप इन्स्टिट्यूटमध्ये आणि दुसरी लोकल लँग्वेज शिकणं फार जास्त गरजेचं असतं. तर जर्मनीमध्ये यावेळी प्रचंड म्हणजे 90, 92, 94% टॉपचे मुलं आज USA आणि जर्मनीमध्ये चाललेले आहेत. कारण की तो जो क्वालिटी दर्जा आणि कमी खर्चामध्ये हे जे दोन्हीचे जे कॉम्बिनेशन आहे ते खूपच आम्ही म्हणतो डेडली कॉम्बिनेशन आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे 10वी पासून ज्या पालक आहे मुलांनी आतापासून प्रिपरेशन केलं, किती गरीब असेल, मध्यमवर्गीय फॅमिलीचा असेल तरी त्यांना इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये ना ऍडमिशनला प्रॉब्लेम येतो ना पैशाला प्रॉब्लेम येतात. बँक आणि भरपूर चॅरिटेबल ट्रस्ट पण खूपच सगळे अवेलेबल अगदी आहेत. म्हणजे थोडक्यात खरं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेणं आता सहज सोपं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये पूर्वीच्या तुलनेमध्ये. त्याचबरोबर सर, अर्थात आपण आता अमेरिका आणि जर्मनी बद्दल बोललो, मात्र ह्या व्यतिरिक्त काही इतर MBBS चे पर्याय आहेत का? त्या ठिकाणी जाऊन आपले विद्यार्थी MBBS चे शिक्षण घेऊ शकतात? हो, ॲक्च्युली जगामध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये आपण जाऊ शकतो. आता ऑस्ट्रेलियासारख्या कंट्रीमध्ये एंट्रन्स एक्झाम असते, पण फार चांगलं एज्युकेशन इव्हन ऑस्ट्रेलिया कंट्रीमध्ये. युरोप आम्ही म्हणतो खूप चांगलं एज्युकेशन आहे, कारण की युरोपमधले जे युनिफाईड आहे, युरोपियन युनियनचं जे पूर्ण युनिफाईड सिलेबस झालेलं आहे. म्हणजे सगळे युरोपियन कंट्रीजमध्ये तुम्ही कोणच्या आहे, म्हणजे लाटविया म्हणा, लुथवानिया, फिनलँड, चेक रिपब्लिक, स्वीडन, हॉलंड, इव्हन अझरबैजान सारख्या कंट्रीमध्ये जातात, कारण की जापनीज कंट्रोल आहे. म्हणजे प्रत्येक कंट्री कोणची तरी इन्फ्लुएन्स आहे. आपल्याकडे जसा ब्रिटिश रूल होता, आपण इन्फ्लुएन्स आहे सगळं ब्रिटिशवरती. आपला एज्युकेशन सिस्टम सगळा ब्रिटिश वे मध्ये. सो युएसनी रूल केलं भरपूर कंट्रीजमध्ये, तिथे युएसचा इन्फ्लुएन्स आहे. ते पूर्ण अझरबैजानमध्ये जापनीज इन्फ्लुएन्स, इव्हन हॉस्पिटल्स वगैरे. आणि टॉप लेवलचे 100 वर्ष जुने, 150 वर्ष जुने टॉपचे आज कॉलेजेस अवेलेबल आहे. आणि फी स्ट्रक्चर आपल्या प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा अर्धे फी स्ट्रक्चर आहे. ऍडमिशनचं कुठेही काही जास्त एक IELTS ची परीक्षा द्यावी लागते इंग्लिशची, की तुम्हाला अल्टिमेटली सर्व्हाइव्ह होतं की इंग्लिश मीडियम मध्ये कोर्सेस आहे. त्याच्यामुळे भरपूर लोक आज युरोपियन कंट्रीज मध्ये चाललेले आहे. जर्मनी तर मी तुम्हाला सांगितलं, ऑस्ट्रेलिया खूप चांगलं आहे. UK मध्ये काही छोटा नंबर चाललाय, फक्त UKचा थोडासा व्हिसा पोस्ट स्टडीचा प्रॉब्लेम आहे म्हणून. अदरवाईज UK मध्ये पण खूप सुंदर एज्युकेशन अवेलेबल आहे. आणि थोडा खर्च UK आणि ऑस्ट्रेलियामध्ये बाकी कंट्रीजच्या कम्पॅरिझन मध्ये जास्त असतो. त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला अफोर्डेबिलिटीचा प्रश्न येऊ शकतो. पण ऑप्शन्स सगळे आपल्याला ओपन आहे. आपल्या बरेच सगळे पालक आहेत, भरपूर कॉलेजेसमध्ये इव्हन आहे. आणि सेंट्रल अमेरिका आम्ही भरपूर लोकांना ज्यांना US मध्ये जायचं असतं अमेरिकनमध्ये, सेंट्रल अमेरिकेमध्ये काय आहे की आज डायरेक्ट US ला गेलं तर आपल्याला 8 वर्ष MBBS ला लागतात. इथे 2 ते 3 वर्ष तुम्ही सेंट्रल अमेरिकेमध्ये राहता आणि त्याच्यानंतर 2 वर्ष तुम्ही जेव्हा US मध्ये जाऊ शकता, तर शेवटचे 2 वर्ष US मध्ये केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन आपल्याला फार सोपी मिळते. आणि अमेरिकेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन फ्री आहे. उलट तुम्हाला स्कॉलरशिप मिळते $5,000 एक पर मंथ, म्हणजे 3.5 लाखाची स्कॉलरशिप मिळते. त्याच्यामुळे एज्युकेशन फार सोपं होतं आणि आपली इन्कम चालू होते. जसं MBBS संपलं 5 वर्षानंतर तुमची इन्कम, म्हणजे तुम्ही कार मेंटेन करू शकता, इतका पैसा आज अमेरिका देत आहे. आणि क्वालिटी बद्दल बोलायची काही गरज नाही. तर तो सेंट्रल अमेरिकाचा खूप सुंदर 60 ते 65 लाख खर्च आहे. वेगवेगळे ऑप्शन्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी आता खुले आहेत. आणि आता रिझल्ट लागलेला आहे, तर नक्कीच जर ऍडमिशन इथे नाही मिळाली भारतात काही कारणास्तव, तर नक्कीच आपण हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचा फायदा घेऊ शकतो. आणि आपले नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत. खरं तर आता एज्युकेशन सिस्टम आता थोडीफार बदलत चालली आहे. तर आंतरराष्ट्रीय दर्जाकडे जे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी खरं तर वळायला हरकत नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि फिलिपिन्सच्या एकूण शिक्षण पद्धतीबद्दल मला जाणून घ्यायचं, आपल्या विद्यार्थ्यांनाही आपल्याला माहिती द्यायची, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेकनंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं MBBSचं शिक्षण तुम्हाला मिळू शकतं आणि त्यासाठीच मार्गदर्शन करतात तुषार देवरस सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थातच तुषार सर, फिलिपाईन्सबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मगाशी बोलता बोलता तुम्ही अमेरिका आणि जर्मनीबद्दल बोललात, मात्र फिलिपाईन्स देखील फार महत्त्वाचा खरं तर घटक आहे ह्या शिक्षण पद्धतीमधला असं मानलं जातं. त्याविषयी काय सांगाल? हो, फिलिपिन्स जसं आपल्याकडे ब्रिटिश रूल होता, आपला एज्युकेशन सिस्टम सगळा जो आहे तो ब्रिटिश लोकांनी सेट करून गेले. सगळं आपली जी पद्धत आहे, तसंच फिलिपिन्स बेसिकली अमेरिकेची कॉलनी होती आणि अमेरिकेचा जो दर्जा आहे तो वर्ल्ड वाईड म्हणजे नंबर 1 आहे. बरोबर. तर अमेरिकेने 50 वर्ष रूलही केलं आणि त्यांची कॉलनी होती, तर त्यांच्या एज्युकेशन सिस्टम पूर्ण अमेरिकेमध्ये बेस आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे की अजूनही प्रचंड इन्फ्लुएन्स आहे. इव्हन दो इंडिपेंडन्स झाल्यानंतर टॉपचे 4 ते 5 कॉलेजेसमध्ये भयंकर त्या कॉलेजेसमध्ये अमेरिकेचा इन्फ्लुएन्स आहे. इव्हन प्रॅक्टिसिंग डॉक्टर आज अमेरिकेमध्ये 10 मधून 1 डॉक्टर फिलिपिन्सचा आहे. बरं. आणि त्यांनी काय केलेलं आहे की आपले इंडियन मुलांसाठी स्पेसिफिक बॅचेस केले. म्हणजे 50 ते 50 मुलं जे आहेत ते इंडियन असतात त्याच्यामध्ये. एअर कंडिशन हॉस्टेल्स असतात, AC अटॅच टॉयलेट, इंडियन क्वालिटी, इंडियन जेवण. म्हणजे मुलांना सिक्युरिटीसाठी 24/7 सिक्युरिटी आणि एक दर्जेदार अमेरिकन जे शिक्षण आहे ते देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे सिलेबस पण कॉन्स्टंटली बदलत असतो. आज 20 वर्ष आधी कोणी डॉक्टर झाला असेल तर त्याला वाटलंही नसेल की कधी हार्ट रिप्लेसमेंट चालू होईल. आज हार्ट रिप्लेसमेंट रियालिटी झालेली 5 वर्षामध्ये कॉमन होऊन जाईल. हा सगळा रिसर्च जसं मी म्हटलं अमेरिके किंवा जर्मनीमध्ये चालतो. तर हा लेटेस्ट सिलेबस तुम्हाला इम्प्लिमेंट केला जातो. आज इतकी सेफ कंट्री आहे ही फिलिपिन्स, आपल्या एशिया पॅसिफिक रिजन मध्ये एक तर म्हणजे सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँगच्या मध्ये आहे. एक आपल्या जवळ आहे आपल्या इंडियाच्या. वेदर आपल्या कंट्री सारखं आहे. आज रशियामध्ये थोडा प्रॉब्लेम काय येतो कारण तिथे बर्फ असतो. मलेरिया, टायफॉइड सारखे डिझिजेस डेव्हलप नाही होत. इथे ट्रॉपिकल कंट्री बनतो. इंडिया सारखे डिझिजेस सगळे सेम आहे, सेम सिलेबस शिकवलं जातं आणि त्याच्यामुळे एक इंडिया सारखं सगळं इन्व्हायरमेंट क्रिएटेड आहे. तिथे बायकांचं पॉप्युलेशन पुरुषांपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे इव्हन सगळीकडे बिझनेसेस म्हणा किंवा इव्हन पार्लमेंटमध्ये बायकांचं वर्चस्व. जगातली एकच कंट्री आहे ज्याच्या बायका. त्याच्यामुळे मुलींचं खूप सेफ्टी आहे. 55 ते 60% मुली चाललेल्या आहेत आणि एक अमेरिकेचे दर्जेदार आणि जगातली 3ऱ्या नंबरची इंग्लिश स्पीकिंग कंट्री. सगळे लोक इंग्लिश बोलतात. आज मनीला त्याची कॅपिटल सिटी आहे, तिथे आम्ही प्रमोट करतो की कॉलेजेसमध्ये जायला पाहिजे, कॅपिटल आहे. प्रत्येक माणूस इंग्लिश बोलतो. ॲज इंग्लिश आपला कम्फर्ट असतो दुसरी कोणतीही लँग्वेजमध्ये, पूर्ण हॉस्पिटल एक्सपिरियन्स वगैरे मध्ये. त्याच्यामुळे फिलिपिन्स एक खूप सुंदर एक डेस्टिनेशन म्हणून म्हणजे एक उत्तम पर्याय म्हणून फिलिपिन्सकडे बघायला हरकत नाही आजच्या विद्यार्थ्यांनी. आणि अर्थातच जसं तुम्ही सांगितलं उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण आणि आपलं जसं क्लायमेट आहे तसंच क्लायमेट तिथे आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे चान्सेस फार कमी असतात आणि जवळ आहे म्हणजे भारतापासून. अगदीच आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर इतरही काही महत्त्वाच्या विषयांवरती बोलूया आपण एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं MBBS कसं शिक्षण मिळू शकतं याविषयी मार्गदर्शन घेतोय तुषार देवरस सरांकडून. मी पुन्हा एकदा चर्चेकडे होते. तुषार सर, अर्थातच तुम्ही फिलिपिन्सबद्दल सांगितलं, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण पद्धती आहेच आणि भारतापासून जवळ आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना खूप कम्फर्ट झोन तिकडे मिळू शकतो. पण एकूणच फी स्ट्रक्चरबद्दल काय सांगाल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन विषयी काय सांगाल? बेसिकली इथे 3 ते 3.5 लाखाच्या रेंजमध्ये फीज वन ऑफ द मोस्ट अफोर्डेबल फी स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की मुलांना एक तर पालकांना बँक लोन्स पण फार इझिली मिळतात. मागच्या वर्षी 1500 मुलं गेली होती, यावर्षी अराउंड 2000चा एक्सपेक्टेड नंबर आहे. दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं की आपल्याला फक्त प्लेन MBBSला आज व्हॅल्यू राहिली नाही. स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशन, आपण डॉक्टरकडे जातो तर आपण बघतो की स्पेशलायझेशन काय. PG ॲडमिशनमध्ये अडकतात लोक कारण की 25, 30, 40 सीट प्रत्येक कॉलेजमध्ये प्रचंड मोठा डोनेशन चाललाय. त्याच्या अगेन्स्ट आमचा हा कॅम्पेन पण आहे की कोणी पालकांनी एकही पैसा डोनेशन द्यायचा नाही. तर अमेरिकेसारख्या कंट्रीमध्ये जसं म्हटलं स्टायपंड आहे. आज तुम्ही तिथली USMLE नावाची परीक्षा असते, जगातली सगळ्यात डिफिकल्ट परीक्षा असते, ती तुम्ही क्लिअर करता. फिलिपिन्समध्ये USMLEचा सिलेबस शिकवला जातो त्या कंट्रीमध्ये. क्लासरूममध्ये ट्रेनिंग होतं. भारतामध्ये पासिंग पर्सेंटेज 1% पण नाहीये त्याचा. तर त्या दर्जेदार जेव्हा क्वालिटी एज्युकेशनमुळे PG ॲडमिशन 180 कंट्रीजमध्ये ओपन होतात आपल्याला आणि वरतून फीस नाहीच प्रचंड. म्हणजे आपला PGचा पूर्ण खर्च मी आज MBBS एज्युकेशनमध्ये 3 ते 3.5 लाख रुपये फी आहे
आणि पूर्ण वाचवतो. आणि इंडियामध्ये आल्यानंतर आता सुप्रीम आपल्या प्राईम मिनिस्टरने डिसिजन घेतलेला आहे आपल्या कॅबिनेटने की आता नीती आयोगच्या जे मध्ये मीटिंग झाली होती की इंडियामध्ये आल्यानंतर एक्झिट एक्झाम द्यावी हो, लागणार. exit exam, तर बरोबर. भारतामध्ये पण तुम्ही केलं तरी तुम्हाला नीट नावाची पीजी एक्झाम द्यावी लागणार, द्यावी लागते. तिकडून पण द्यावी लागणार. म्हणजे इंडियामध्ये प्रॅक्टिस करणं इंटरनॅशनल मुलांना इंडियापेक्षा जास्त सोपं होणार आहे. आतापर्यंत काय होतं, 10 वर्ष तुम्ही MBBS करता आणि पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिस करता, बरोबर. किती येतं किती नाही येतं कोणीच बघत खरंय. नाही. सो पीजी एज्युकेशन आणि इंडियामध्ये प्रॅक्टिस करायला किती सोपं जाणार इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये, त्या मुलांना आता याच्या पुढे प्रचंड फायदा होणार. कारण की तुमची क्वालिटी वाढल्याबरोबर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी सोप्या होणार. तर त्याच्यामुळे मी मुलांना आणि पालकांना म्हणेन की तुम्ही ऑप्शन सगळे ओपन ठेवा. जिथं जसं तुमचं मर्जी असेल, इंडियामध्ये असेल किंवा इंटरनॅशनली असेल, तिथे आपल्या मुलांना नक्कीच पाठवा. फक्त MBBSच्या जागी की MBBSला नाही मिळालं म्हणून मी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी घेते ते चूक करू नका. MBBSला ऍडमिशन फार सोपे आहे आणि आम्ही पूर्ण आमची टीम पूर्ण मदत करू शकते. आम्ही एकही पैसा चार्ज करत नाही. एक व्हिडिओ पण तुम्ही बघत असाल याच्याबरोबर फिलिपिन्सवरती. तर हा एक चांगला एक पर्याय नक्कीच एक आपल्या पर्याय हो, खूप हो, चांगला हो. आहे. आणि अर्थातच सर आता तुम्ही सांगितलं हो. साधारणतः 3.5 लाखामध्ये तुमचं शिक्षण हो, होतं. हो. पोस्ट ग्रॅज्युएशन देखील तुम्हाला तिथून करता येऊ शकतं आणि प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी बरोबर, आहे. पण एकूणच आपण बघितलं तर खरं तर बऱ्याचदा अनेक मुलांना मेरिटमध्ये आल्या नसल्यामुळे ऍडमिशन मिळत नाही. तर अशा मुलांनाही इथे ऍडमिशन मिळू शकते का? कमीत कमी साधारण पर्सेंटेज किती लागतं? नाही, मी जसं म्हटलं प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ्स वेगळे असतात. आज बरोबर. 50-52% मुलालाही 65% मुलालाही आज MBBS करू शकतो. मागच्या वर्षीपर्यंत फक्त 90च्या वरच्या मुलाला MBBS करू हो, शकत होते. हो. आज सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे आणि इतके इंटरनॅशनल ऑप्शन ओपन झाल्यामुळे आज ज्याला पण MBBS करायचं असेल त्याला कितीही जे काही त्याचं बजेट असेल त्याप्रमाणे एक दर्जेदार म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन मी नेहमी म्हणतो की फक्त आपल्याला पैसा नाही बघायचा आहे, अगदी. इट्स अ क्वालिटी. कारण की डॉक्टर म्हणजे एक नोबल प्रोफेशन आहे. नक्कीच. आपण ह्युमनला ट्रीट करतो. आपला चूक झाली तर त्याच्या समोरच्या माणसाला खूप नुकसान होऊ बरोबर, शकतं. बरोबर. त्याच्यामुळे क्वालिटी मेडिकल एज्युकेशन मध्ये फार जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण संस्था एकही पैसा न चार्ज करता तुम्हाला खरं मदत आणि करू तुमच्या शकतो. संस्थेचे सगळे नंबर्सही डिस्प्ले हो, झालेले आहेत. तर हो. नक्कीच खरं तर ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं MBBS शिक्षण घ्यायचं असेल तर जरूर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तुषार सर अगदी तुम्हाला तुमच्या मुलांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर आहेतच. त्यांनी एक ध्यासच घेतलेला आहे. सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.